नगर तालुक्यातील घोसपुरी येथील श्री पद्मावती देवी मातेच्या वार्षिक यात्रोत्सवानिमित्त शनिवारी 27 एप्रिलला आयोजित करण्यात आलेल्या इनामी कुस्त्यांच्या आखाड्यात राज्यभरातील नामवंत मल्लांनी कुस्ती मल्ल विद्येतील आपले कसब दाखवले। यावेळी रंगलेल्या लक्षवेधी कुस्त्या पाहून उपस्थित कुस्ती शौकीनांच्या डोळ्याचे पारणे फिटले। घोसपुरी येथील श्री पद्मावती देवस्थान हे जागृत देवस्थान असून येथील काच मंदिर प्रसिद्ध आहे। देवीचा वर्षातून 2 वेळा वार्षिक यात्रोत्सव होतो। यामध्ये नवरात्र आणि दुसरा यात्रोत्सव चैत्र पौर्णिमेच्या 3ऱ्या दिवशी होतो। यावर्षी शुक्रवारी यात्रोत्सव पार पडला। त्यानंतर दुसऱ्या दिवशी इनामी कुस्त्यांचा आखाडा भरवण्यात आला आणि त्यासाठी ग्रामस्थांनी लोकवर्गणी जमवली। लोकवर्गणीद्वारे जमा केलेल्या पैशातून शनिवारी 27 एप्रिलला इनामी कुस्त्यांचा आखाडा रंगला। यावेळी रोख बक्षिसांचा वर्षाव उपस्थित मल्लांवर करण्यात आला। गावच्या लोकवर्गणीसह उपस्थित मान्यवरांनीही रोख बक्षिसे देत मल्लांचा उत्साह वाढवला। कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणेसह नगर जिल्ह्यातील तसेच हरियाणा यावेळी अनेक कुस्त्या अतिशय रंगतदार झाल्या। मल्लांचे डाव प्रतिडाव, चपळाई, कुस्ती मल्लविद्येतील कसब पाहून टाळा आणि शिट्ट्यांचा आवाज घुमत होता। यावेळी मानाच्या चांदीच्या गदा आदेश रायकर, अथर्व सांबर आणि तेजस झरेकर या मल्लांनी जिंकल्या। या आखाड्यात गावातील गुणवंतांचा सन्मान करण्यात आला। या कुस्त्या पाहण्यासाठी कुस्ती शौकीनांनी मोठी गर्दी केली। आज हे बघा, 2 या गावचे रत्नागिरी लढायला कसे खेळतात बघा पोरं या गावची। आणि माऊली झरेकर वसात पहिलवानला वाव। सुनील जी हार्दिक पत्रकार
सोशल मीडियाच्या माध्यमातून कुस्ती घराघरामध्ये पोहोचवण्यासाठी सुनीलजी हरदे सर अहोरात्र झटतात। सारोळ्याची उपस्थित झालेली सारोळ्याच्या मैदानाचं कव्हरेज चांगलं दिलं त्या मैदानाला, बातमी सुंदर लावलेली आहे। आपलं हार्दिक स्वागत आहे या भोजपुरीच्या मैदानात। पुढे या आजोबा, तुम्ही दोघांनी बसा जरा, तुम्हाला मी उठवतो जरा, थोडं बसा, त्या एकट्याला वाजू दे थोडं। आजोबा बसा। हॅलो, बाबुर्डी नगर 100 रुपये 100 पण झाले तर पैसे। सोमा या ठिकाणी आता लागलेल्या कुस्तीवरती राजूभाई असतगाव यांचे देखील 100 रुपये इनाम आहे। अजय चितपट झालेली मुलाला भाच्याला पुतण्याला घेऊन आलेला, तिघाला पैलवान केलेला, या तिघांसाठी स्वतः जाऊन राहिलेला आहे पारनेरला। नाद लागतो नाद। नाही, पंचांचा निर्णय अंतिम असेल। मानेवर कस चढवते हाताचा भोसले साहेब, आणि पलीकडं वा पलीकडे पंच सांगा निकाली झालेला कुठला मल्ल विजय? पहलवान एक महिला कुस्तीगीर आलेली पैलवान अजय त्या मुलीला घेऊन आलेली, ती ह्याला आलती ना, सारोळ्याला आलती ना ही मुली। सोनाची का? आणि बोल हॅलो दादा घरी करता। वा त्याचप्रमाणे तालुक्यातून जिल्ह्यातून आलेल्या सर्वच महिलांचं वा टाळ्या करा, टाळ्याच्या पोरीसाठी। हे बघा उलटी उडी मारली, हे बघ वा। हॅलो, नगर टपलीवाले 2 मिनिटं 5 मिनिटं बसा जरा। जाहिरातवाल्या 6 कुस्त्यांना पुकार दिलेला आरिफ शेख, अर्णव, अथर्व गायकवाड। लगेच यायचं, तुम्ही आला लगेच तर कुस्ती लागणार, अन्यथा उशीर आला तर बाहेर काढलं जाणार मैदानात। कुठली कुस्ती आहे का ना? बोला। देवळगाव सिद्धी नगर अहमदनगर 500 रुपये ना मला कुस्ती झरेकर साहेब। चेअरमन बंद करा, त्या दोनच कुस्त्या घ्या, एवढ्या 2 कुस्त्या बस बंद करा, लहान कोणाच्या उत्तर बंद करा। नियोजित मैदान आपल्याला सुरू करायचंय, त्या अगोदर आपल्याला शालेय विद्यार्थ्यांना सर्वांचा सन्मान करायचा आहे। शालेय विद्यार्थी ज्या चालू 2 कुस्त्या आहेत, या कुस्त्या झाल्यानंतर शाळेतल्या विद्यार्थ्यांचा सन्मान होईल। पंचांना विनंती आहे, कृपया नवीन कुस्ती लावू नका। लहान पैलवान डबल कुस्ती लागणार नाही, आणि आला अर्थ का त्याकडं तर त्याचा अपमान होईल। चालू 2 कुस्त्या संपल्यानंतर पंचांना विनंती आहे, नवीन कुस्ती लावू नका। त्या ठिकाणी नियोजित मैदान आपल्याला सुरू करायचं आहे। पांड्याचे ना, चला लवकर आता नका वाजू, बसून घ्या। पांड्याचे रणआर्गी वाददार, सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। नेनू मामा, लहान मुलांची कुस्ती आता बंद करा, गावची वाटचाल चाललेली काय हवे म्हणू झाली कुस्ती झाली, चला। हो सावकाश लागेल बाबा, आज लय तापलाय गडी देव। वाजवायचं पण करा। आता चालू कुस्तीला राजू काळेंचा आणखी 100 रुपये इनाम आहे। ऐका ना, सत्काराचा कार्यक्रम करायचा नाही, हे बंद करायचं। सत्कार लगेच 2 मिनिटं। हो चला, आता चालू कुस्तीला राजू काळेंचा 100 रुपये इनाम आहे बा। कुस्ती निकाली नाही तर पैसे नाही तर रेल्वे मिळतील। वाजू नका, थांबा। आता सत्काराचा 1-2 मिनिटं कार्यक्रम होईल, शालेय विद्यार्थ्यांचा सन्मान होईल, आणि पोस्टर वरल्या कुस्त्या लागणार त्यानंतर ना। उखलगावचे उद्योजक डॉक्टर वायके या ठिकाणी उपस्थित आहेत। आपले यात्रा खेळ घ्या, मुली पुढे आहे। गावच्या राजकारणापासून ते खेळापर्यंत मुलींचं एक पाऊल पुढे आहे। मुलगी घरची लक्ष्मी, मुलगी घरची शान आहे, मान आहे, अभिमान आहे, स्वाभिमान आहे। कुठला कार्य? साळवी गणराज उमा
पियुष सूर्यवंशी, योगेश फुलमाळी, नयन धामणे, सुमित शिंदे, अथर्व धामणे, साईराज आरडे, अमीर शेख, सार्थक कारले, साईरत्न टकले, कुशल अहिरे. पहिलवान कुस्ती चालू होते. भोसले साहेब पंचायत कुस्तीला 1 मिनिट वाजू नका. कुस्ती बघा. गर्दी सगळी कमी करा. आत उभा असलेला पहिलवान खाली या. ए वरती कशाला गेला? 95 रुपया पहिलवान खाली पाठवा. खाली या सगळे. पंचाचा निर्णय अखेरचा राहणार आहे. खाली या. नगर तालुका पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना विनंती आहे, आपण या ठिकाणी आलात. घोसपुरी ग्रामस्थ सारोळा म्हणतात. सारोळा त्याला. अतिशय सुंदर. महाराष्ट्र केसरी विष्णुपंत खोसेचा पट्टा विजय झालेला. ऐका ना, पुढील कुस्ती कोण? ईश्वर वाघमारे आहे का? हात वरती कर. 400 रुपये. चित्तर झाली तर पैसे काय तर एवढ्या. आता त्या ठिकाणी चेतन अहिरे आला का? चेतन मध्ये घ्या. नाही अय पहिलवान इथं नको येऊ. चैतन्य अहिरे, ईश्वर वाघमारे, बाबवडी. मजो. या ठिकाणी नाजी अमित शेख यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मध्ये घ्या. काय करावं? ऐ. या ठिकाणी जिल्हा परिषद अहिरे आलाय का रे? हात वरती कर. ईश्वर वाघमारे आला का? आलेला. दर्शन साळवे आला का? बाहेर थांबायचं सगळे. बाहेर आकड्याच्या बाहेर थांबायचं. बाकीच्या गणराज उमाप, गणराज उमाप, ऐ इकडं चेतन अहिरे हात वरती कर. पुऱ्या उंचीचा पैलवान सारोळा सोमवंशीचा पैलवान. ईश्वर वाघमारे, बाबवडे, खुमा हात वरती कर. दोन्ही पुऱ्या उंचीचे. कुस्ती फार चांगली आहे ती. बरोबरीच झाली का कुस्ती? पोस्टरवरली कुस्ती. या ठिकाणी निकाली मैदानी कुस्त्यांचं सुरुवात झालेली आहे. सर्व मल्लांना विनंती आहे, कृपया आपण सर्वांनी आपापल्या तयारीत असावं. पोस्टरवरली कुस्ती आहे. नोंद घ्या प्रेक्षक मंडळी, ग्रामस्थ मंडळी. मैदानी कुस्ती मध्ये लावा. या ठिकाणी मैदानी कुस्तींचं सुरुवात झालेली आहे. हे पैलवान माग नाचणारा खाली ये. खाली हे दोघांनी खाली या. खाली उभं राहा. खाली उभं राहा. खाली हो. अरे तुम्ही खाली दर्शन साळवे आला का? दर्शन लहान मुलांच्या कुस्त्या बंद करा आता. साळवे, गणराज उमा मैदानाच्या साईडला थांबा. एक चाकला लावण्याचा प्रयत्न होता. पोलीस डिपार्टमेंटचा आगमन झालेला. पोलीस बांधवांचा आगमन झालेला. या ठिकाणी नियोजित कुस्त्यांपैकी आरिफ शेख आणि अथर्व गायकवाड. दर्शन साळवे हात वरती कर. गणराज उमा अकोळणे हात वरती कर. सारोळा अकोळणे. 55 विनंती आहे, लहान मुलांच्या कुस्त्या बंद करा आता. नियोजित मैदान आपलं गरज झाले. लक्षात ठेवा ही कुस्ती पोस्टरवरली. समोरची सुद्धा समोरची कुस्ती पोस्टरवरली. माऊली दरेकर काय निर्णय घेतात? पहिलवान इतर कुस्ती पोस्टरवरली सोडवली जाणार नाही. यात्रा कमिटीनं सांगितलेलं आहे. माऊली दरेकर होता सांगितलेलं आहे. कारण स्वतः नामांकित पैलवान या गावचे. कोल्हापूरला होते सरावाला, मोतीबाग तालमीला, न्यू मोतीबाग ताली. आणि इकडं दर्शन साळवे विजय झालेला सारोळ्याचा पैलवान. या ठिकाणी सारोळा कासारचं म्हणलं दर्शन साळवे विजय झालेला आहे. युवा महाराष्ट्र केसरी विष्णुपंत खोसेचा पट्टा विजय झालेला. एक चाक. वा वा शाबासा. राष्ट्रकुलचे स्वर्ण पदक विजेते राम सारंग सरांचा पट्टा येतो. या गावचा घोसपुरीचा सुपुत्र अजय वाळके पंच म्हणून लाभलेला. युवा महाराष्ट्र केसरी विष्णुपंत खोसेचा पार्टनर होता कोल्हापूरला. इकडं भोसले साहेब
आंबेलवाडीचे गव्हाणे वस्ताद झालेले आहेत पट्टण घेऊ गव्हाणे वस्ताद आज काळाची गरज आहे हे जाणलेलं आहे गव्हाणे वस्तादनी या पंचक्रोशी प्रत्येक मैदानाला वस्तादही हजर असतात आणि पट्टेही हजर असतात हो 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 पैलवान हात वरती कर पारनेरचा पोरगा उत्तर महाराष्ट्र केसरी युवराज पठारे यांचा चिरंजीव जेवून 500 रुपये इनामाला कुस्ती राळेगण सिद्धीची महिला कुस्तीगीर हजर झालेली तिचे वडील आलेले तिचं हार्दिक स्वागत आहे वडिलांचंही स्वागत आहे पठारेची कुस्ती लागते हो राजाराम दामने यांच्याकडून 500 रुपये हे बघा ही पोस्टरवरती कुस्ती आहे का रे बाळा एक नोंद आलेली एक तर सूचना दिली पैलवानांसाठी विजय होणाऱ्या पैलवानाला 70% रक्कम दिली जाणार आहे आणि पराभूत होणाऱ्या पैलवानाला 30% रक्कम दिली जाणार आहे म्हणजे दोन्ही पैलवानचं कौतुक करणारं गाव आहे घोसपुरी गाव राजेंद्र काळे साहेब यांनी सुद्धा दामने मेजर यांच्याकडून चितपट झाली 30% अशी रक्कम दिली जाणार आहे अतिशय सुंदर रुपये इनामाला कुस्ती भोसले साहेब स्वतः पंच आहेत कुस्तीला बरोबर ना भोसले साहेब स्वतः पंच आहे बरोबर सोडली बरोबर आहे तुम्ही खाली होणार यार बार खाली 2-5 मिनिटे साई रत्न टकले कुशल आहिरे सुमित टकले राधे कचरे सुयोग दामने प्रशांत दिवटे अमीर शेख सार्थक कराडे विराट धनगर सार्थक जाधव तुषार दामने उदय गायकवाड ओम बोरोडे पीयूष तेलंगे मनोज शेळके जितू साळवे ओमकार काळे यश आवटी पंच निर्णय द्या साई रत्न चितपट झाली कुस्ती आताची सोमवंशी सारोळ्याचा हा पहिला सोमोची सरळा वाव पोस्टर वरली कुस्ती नोंद घ्या 500 रुपये इनामाची पोस्टर वरली कुस्ती फुटली नयन दामने हात अधिकार सारोळा सुमित शिंदे नगर आणि वसात माऊली पंचायत कुस्तीला या ठिकाणी माऊली झरेकर वाचा या ठिकाणी त्या गणपतराव आंबेडकर वस्तादच्या मार्गदर्शनाखाली सराव झालेले माऊली झरेकर वस्ताद छडी टाकवण्याचा प्रयत्न डबलीवाले मामा फिरकरा नयन धामणे म्हणतात त्याला नयन धामणे सारोळ्याचा पोरगा विजय झालेला आहे या ठिकाणी ज्यांना व्यक्तिगत बक्षीस द्यायचे त्यांनी कृपया बक्षिसाची रक्कम अगोदर या ठिकाणी जमा करावी ज्यांना व्यक्तिगत बक्षीस द्यायचे आहे त्यांना विनंती आहे कृपया कुस्तीच्या अगोदर या ठिकाणी आपले पैसे यात्रा कमिटीकडे जमा करावे जोडी बांधलेली पलीकडे भोसले असतात पंचायत साहेब पंचाचा निर्णय कोटवली कुस्ती साई टकले हाय का दोतीकर सारोळ्याचा राधे कचरे चितपट झाली का कुस्ती असे माऊली डबलीवाले थांबा कुस्ती फार चांगली माऊली झरेकर असतात पंचायत त्या कुस्तीला भोसले असतात पंचायत बाकीची पोरं झरेकर साहेब बाहेर काढा ती बाहेर बसवा बाहेर उभा करा मध्ये घ्या मल्लाला वाजू नका 2 मिनिटं थांबा ज्या गणपतराव आंबेडकर वस्तादनी घडवलं माऊली झरेकर वस्तादला 1991-92 ला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झालेला कोल्हापूरला तिथं पराक्रम केला असे माऊली झरेकर वस्ताद या गावचे पंचायत आखाड्यावरती गणपतराव आंबेडकर ज्यांनी इंडोनेशियाची राजधानी गाजवली डपलीवाली इंडोनेशियाची राजधानी जाकार्ता इथं जाऊन या महाराष्ट्राला 2 पदकं मिळवून दिली ग्रीको रोमन मध्ये स्वर्ण पदक मिळवून दिलं आणि फ्री स्टाईल मध्ये रौप्य पदक मिळवून दिलं असे हिंद केसरी जाकार्ता वीर गणपतराव आंबेडकर आबा गणपतराव आंबेडकर वस्ताद अतिशय गरीब घरातून
अंधळीचं नाव सगळ्या हिंदुस्थानात केलं, कुस्तीच्या नकाशावरती झळकवलं. पुनवतीच्या डोंगरात गुरुराखायचे गणपतराव अंधेकर असा नोंद घ्या. एवढी हलाखीची परिस्थिती. 1000 रुपयाची कुस्ती. 1000 आनंद घ्या कुस्तीचा सर्वजण. 500 रुपये नामाची कुस्ती. नाव सांग भैया. पारणे भोजपुरी. वा वा. 500 ला कुस्ती लागली. हा राम सारंग सराचा पट्टा आहे. समोर उभा असलेला पंच म्हणून राम सारंग सर म्हणजे एक कडकडणारी बिजली. 82 ला पराक्रम केला. या महाराष्ट्राला राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून दिलं राम सारंग सरांनी. आणि त्याच राम सारंग सरांचे 2 पट्टे आज मैदानाला हजर आहे. एक विष्णुपंत खोसे आणि हा दुसरा अजय वारके. अविनाश डाग लावण्याचा प्रयत्न होता. कुस्ती कुणाची सोडवायची नाही. हो 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 हो. कुणाची सोडवली जाणार नाही कुस्ती. पोस्टरवरच्या सगळ्या विनंती आहे. एक मिनिट वाजू नका. या यात्रा कमिटीनं सांगितलेलं आहे कुणाची कुस्ती सोडवायची नाही आणि 70% आणि 30% द्यायचं. विजय पैलवानला 70%, पराभूत होणाऱ्या पैलवानला 30%. म्हणजे दोघालाही मानधन दिलं जाते. घोसपुरीच्या आखाड्या श्री पद्मावती देवीचा उत्सव आणि या उत्सव सोहळ्याचं औचित्य साधून घोसपुरी ग्रामस्थांनी घेतलेलं एवढं सुंदर कुस्तीचं मैदान. जाहिरातला कुस्त्या घेतलेल्या आहेत म्हणून मैदान सुंदर चाललेलं आहे. नोंद घ्या प्रेक्षक मंडळी. कुठं गडबड नाही, गोंधळ नाही आणि होणार पण नाही. कारण हे सगळे जाणकार प्रेक्षक आहे. कुस्तीवरती प्रेम करणारे प्रेक्षक आहे. आज पोलीस डिपार्टमेंटचं सुद्धा काम हलकं झालेलं आहे. निवांत कुस्त्या बघतात हाताची घडी घालून. मैदानी कुस्तीची 1000 रुपये चालू आहे. तिला माझ्याकडे अजून 500 रुपये. चितपट झाली तर पैसे नाही तर 200 रुपये देण्यात येते. वा वा वा. असा निर्णय घेणारा गाव घोसपुरी गाव. परत मध्ये घ्या. 500 रुपये. कुस्ती निकाली करा, आरपार करा, चटकदार कुस्ती करा आणि चमकदार कुस्ती करा. पोस्टरवरची मैदानी कुस्ती 1000 प्लस माझे 500 3000 रुपये. चितपट झाली तर पैसे नाही तर 200 रुपये देण्यात येते. राधे कचरे बरोबर कुस्ती झालोय. राधे 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 भैया बरोबर कुस्ती झालोय पलीकडे. राधे भैयानं कब्जा घेतलेला. भोसले साहेब पंच आहे. अतिशय उत्तम निर्णय देणारे भोसले सर पंच म्हणून लाभलेले त्या कुस्तीला. खरोखर उत्तम पंचांचा संच लाभलेला आहे मैदानात. सागर भैया जरीकर सुद्धा पंच म्हणून उत्तम काम करतायत मैदानात. भैया पराक्रम करणारी पोर आहे. 2 मिनिटात कुस्ती करायची पहिल्यांदा दोघांनी. आणि या सारोळ्याचा पैलवान विजय मिळवलेला. घोसपुरीचा पैलवान विजय झालेला. आता घोसपुरीला चांगली रोप वाटिका केलेली. अजय आणि माऊली. घ्या आम्ही सोडायला द्या 200 रुपये. चला मैदानी कुस्त्या बाकी इथं. बाबुर्डी 1000 रुपये नामाची कुस्ती. आणि बाबुर्डी बेन 1000 रुपये प्लस पैलवान राजाराम धामणे यांच्या वतीनं 500 रुपये. 1500 रुपये कुस्ती आहे. निकाली झाले तर पैसे नाही तर 200 रुपये देते. निकाली झाली तर 1500 ते 70% विजय होणाऱ्या पैलवानला आणि 30% रक्कम पराभूत होणाऱ्या पैलवान. म्हणजे दोन्ही पैलवानचं कौतुक करणारं गाव आहे. आताच्या ठिकाणी ग्रामपंचायतचे उपसरपंच महेश काका देशमुख यांचे आगमन झालेलं आहे. तरी पण भोजपुरी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं स्वागत. तसंच मंगलमूर्ती यांचे संचालक भाऊसाहेब देशमुख यांचे पण आगमन झाले आहे. अजून एक हार्दिक स्वागत. विजू देशमुख यांचे पण हार्दिक स्वागत भोजपुरी ग्रामस्थांकडे. वाडेगावात हात होती. या ठिकाणी आणि 500 रुपये राजाराम धामणे चितपट झाली तर येतं. चितपट कुस्ती करा, इनाम मिळवा.
हा मग या ना आज महिला कुस्तीगीर हजर झालेल्या आहेत मैदानाला, त्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मुली आलेले आहे, आणि पाबर्डी उमट झोळी बांधलेली समोरना निंबळकरांना. नगर एमआयडीसी जवळ निंबळक गाव आहे छोटस. या ठिकाणी पाबर्डी आमिर शेख आलाका, ₹250 घेते. आमिर सार्थक कराळे आज येणार आहे. हारा नुका तुला. आमिर आला का? सार्थक आला का? सार्थक जाधव, विराट दंगर तयार राहा. तुषार रामने, उदय गायकवाड तयार राहा. कुठली गोष्टी 17 नंबरचे अमीर शेख हातोर्तीकर सारोळा आणि सार्थक कराळे. ₹1500 इनामाची कुस्ती. यात्रा कमिटी नोंद घ्या. कापूरवाडी 1,500ची कुस्ती. 1,000 रुपये इनाम. 1,500ची कुस्ती. पैलवान शेखर डोईफोडे हजर झालेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. वैष्णवी भोसले महिला कुस्तीगीर मध्ये या. महाराज चॅम्पियन आहे. ती तिच्या गटात नंबराच्या पुरीला मुलासोबत सुद्धा कुस्ती करायला तयार आहे. वाजवा 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 नाही. आता मी सांगतो हो जरी करत मुलगी आलेली आहे मैदानात. लागली का ठरली का कुस्ती बाळा? भोसले सारोळ्याची वडील आलेले तिचे त्यांचं हार्दिक स्वागत करतो. अकोलनेरची कन्या आलेली तिचे वडील आलेले त्यांचं हार्दिक स्वागत आहे. ऐका ना. कॉस्ट्युम घालून या दोघींनी. लेडीजची या ठिकाणी सार्थक जाधव आला का? आलेला. महिला मल्ल सोमनाथ कुठले आहेत? विराट दनगर, चिखली गोरेगाव. चिखली गोरेगाव. चिखली गोरेगाव. दुसरा मल्ल तयारी करून ये ना. दुसरा मल्ल पानोली. या ठिकाणी 2 महिला कुठले? पानोली सार्थक. पानोली आणि चिखली गोरेगाव. किती रुपये लावायची? 5. इकडे जागा ना तुम्ही काय सांगा. आले तिथं जावा तुम्ही. या ठिकाणी 1,000 चिखली गोरेगाव आणि पानोली 1,000 रुपये 1,000 महिला मल्ल आहेत. सार्थक जाधव, विराट दनगर आलेला. विराट दनगर आला का? विराट दनगर पहिला बुका. विराट काय करायचं अविनाश? सोडायचे का? किती रुपये लागले होते? आला पोटरवरली कुस्ती आलेली. चलून सार्थक कुठं चला चाललंय? चला बाकीची कुस्त्या बाकी येतात. सारोळा पारणे. सार्थक जाधव आलेला आहे आणि विराट दनगर निफाडचा पैलवान आलेला. भोसले साहेब माऊली जरी करवा साठी कुस्ती लावून पुन्हा एकदा मल्लांना विनंती आहे, कृपया आपला खेळ दाखवा, अन्यथा पंच जे तुम्हाला बक्षीस देते ते मान्य करावं लागेल. कोणची कुस्ती कुठली? पोटवली 16 नंबर सार्थक जाधव हात वरतीचा. हॅलो, ती कुस्ती कोण लावली? मॅनेज कुस्ती दिसती. मॅनेज कुस्ती दिसती. नीट खेळत नाहीत ते. त्यांना 200-200 रुपये दिले जातील. नीट खेळत नाहीत. एकमेकांशी संलग्न आहेत ते. हा खेळ दाखवा. पोटवली कुस्ती विराट दनगर हात वरतीका. तर प्रेक्षकाला या ठिकाणी मल्लांकडून खेळ पाहण्याची अपेक्षा आहे. कुस्तीची कृपया मल्लांनी आपला खेळ दाखवा. 200-200 रुपये बरं का? पंचांचा अंतिम निर्णय. सार्थक जाधव हा पारणे. खेळ दिसला तर पैसे मिळतील. खेळाडूने लक्षात ठेवा. खेळ दिसला तर पैसे, नाही तर पैसे नाहीत, हे लक्षात घ्या. 200 पण नाहीत मग. एवढे या ठिकाणी प्रेक्षकांना अपेक्षा आहे, तुम्ही या ठिकाणी राग मानू नये. तुषार धामणे, प्रेक्षकांना उदय गायकवाड. अपेक्षा आहे. ओम बोरुडे, पियुष तिरंगी, जितो साळवे, मनोज शेळके, ओमकार काळे, यश आवटे, सागर सोडा त्यांना. सागर सुयोग गाडवे, तेजस धामणे, या ठिकाणी महिला यश सोडा आर्दे, सोमनाथ जीवन द्या पाठवून त्यांना खाली द्या पाठवून. समहारे, निखिल जाधव, सोहम शेळके, देवराज खोसे, श्रीनाथ धनगर, सुनील कुशारे, महेश खामकर, 200 अक्षय आवटी, दीपक दिवेकर. कपडे काढा लवकर सगळे. घ्या पुढली कुस्ती. पहिलवानी पुढची कुस्ती घ्या. कुस्त्यावरची पुढची कुस्ती घ्या. मल्ल कुठल्या द्या महिला कुस्ती घ्या. सारोळा कशा? जाधव बरोबर आहे. कुठला मल्ल विजय कुठला आहे? सारोळ्या मध्ये घ्या मध्ये घ्या. आम्ही किती रुपये लावली ती? पोस्टरवरची कुस्ती आहे.
मुलीने ढाक लावली. टाळ्या करा त्या मुलीसाठी सगळ्यांनी. भेटा मला भेटा. खूप चांगली कुस्ती केली त्या मुलीनं. शालेय कुस्ती 15 नंबरची किती नाही पण किती पहिला किती 1,500 रुपये का 1,500 रुपये इनामाची कुस्ती निकाली झाली तर 1,500 नोंद घ्या. कुस्ती जर सुटली तर यात्रा कमिटी देईल तेवढी रक्कम घ्यावी लागणार दोघांना. या ठिकाणी दोन्ही महिला मल्लांचा सन्मान यात्रा कमिटीकडून होत आहे. सर्व प्रेक्षकांना या ठिकाणी मल्लांकडनं खूप अपेक्षा आहेत. आपला खेळ या ठिकाणी आपण या ठिकाणी पराभूत झालेल्या महिलांना देखील शिवाजीराव लांडगे यांच्याकडनं 200 रुपये बक्षीस मिळालं आहे. त्यांचं अभिनंदन. शाबास आडवा हात पकडलेला आणि भोसले सरांनी सागर दादा निर्णय दिला तिथं. सारोळा ओ हे बघा टाळ्या करा त्या बोलासाठी. लढण्यासाठी सज्ज झालेले ओम बोरुडे चला, पियुष तेलंगे चला, जितू साळवे, मनोज शेळके चला लवकर. ओमकार काळे, यश आवटी. पोस्टरवरच्या सर्व मल्लांनी लवकर तयारी करावी. या ठिकाणी महिला अतिशय निखिल जाधव, सोहम शेळके, यश हरदे, जीवन पैलवान, तेजस दामने, सहयोग गाडवे, तेजस पंच निर्णय काय पियुष तेलंगे पाण्याचा पैलवान आहे. अशी कुस्ती अभिषेक ते आवी पैलवानची विजय झाली मल्लाई तिला इकडे पाठवा ना. त्या पुढे चालेल ठीक आहे विजय झाले तिला पाठवायचं. जितू साळवे आलाय का जितू पुकार. मनोज शेळके बाबुर्डे आलाय का पहिला पुकार. ओमकार काळे, यश आवटे पहिला पुकार. सहयोग गाडवे, तेजस सामने, यश हरदे, जीवन पैलवान, समाहारे पैलवान. निखिल जाधव, सोहम शेळके, देवराज खोसे तयारी करा. कपडे काढा लवकर. देवा हॅलो अक्षय दामले श्रीनाथ धनगर मध्ये घ्या कुस्ती मध्ये घ्या. नगरचा पैलवान. महेश खनकर, सुनील कुशारे या कुस्तीला चांदीची गदा आहे. अक्षय आवटी, दीपक देवकर. अक्षय दामले कोण आहे त्यांना पहिलवान. अक्षय दामले कोण आहे राजू दामले यांचे नातू अक्षय. जितो साळवे हात वरती कर आलाय का. अक्षय दामले सारोळा. अक्षय दामले बुरानगर 1,000 रुपये इनामाची कुस्ती. कैलासवासी माजी उपसरपंच राजेंद्र दादाभाऊ लांडगे यांच्या सदाशिव वाळके आणि ज्ञानेश्वर नामदेव झरेकर असं त्यांच्याकडून चांदीचे गदा दिले जाणार आहे. कुस्ती मध्ये घ्या ही. नोंद घ्या 4 चांदीचे गदा आहे. माऊली झरेकर असं बरोबर ना. 4 चांदीचे गदा आहे. त्यातल्या 2 माऊली झरेकर वस्तांनी दिलेले आहे. दोघांच्या कोणत्या कुस्तीला ते गदा ठेवणार आहे. पोस्टरवरील नाव पुकारलेल्या सर्व मल्लांना विनंती आहे. ताबडतोब आपण तयारी करावी. सगळ्या कुस्त्यांना पुकार दिलेला आहे. सगळ्या पैलवान सागर कराळे यांनी माझ्यासाठी बक्षीस दिलेला आहे. सागर दादा मी आपला मनापासून आभारी आहे. कायमच सागर दादांचं आमच्यावर प्रेम आहे. निवेदन काढवा बस लावून घ्या. बोलते साहेब लावा. हे पहा कुस्ती आतमध्ये घ्या. पंचांनी कुस्ती आतमध्ये घ्या. ती छोटस गाव घोसपुरी आज कुस्तीमय झालेला. खचाखच भरलेलं आहे मैदान आणि कुस्त्या सुंदर लागलेले आहे. पलीकडं
पंचांनी निर्णय सांगा काय झालाय. चितपट झाली. पंचांनी जो निर्णय होईल विजयी मल्लाचा हात वर करून जितो पाठवा. आला का जितो जितो आलेला आहे. पोटवली कुस्ती येत आहे. ए बाळा ए बाळा ए गायकवाड एका एका साईडला थांब. जितो साळवे सारळ हात वरती कर. खाली मनोज शेळके बाबुर्डे हात वरती कर. थांबा यायला लावा. 1,500 रुपये इनामाची कुस्ती पोहोचते सर. आणि मोडी वा 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 वा. पंचाचा निर्णय तात्याबांच माऊली सरेकर यांनी निर्णय दिलेला आहे. ओम बोर्डे सारोळ्याचा पैलवान झाली झाली झाली. विष्णुपंत खोसेवासांचा बट्टा मोळीवरती विजय झालेला आहे. 13 नंबरची कुस्ती चालू आहे मैदानात. नोंद घ्या. ओमकार काळे आलाय का? आला. या शेवटी पारनेर आला का? या शेवटी पारनेर पहिला बघा. आत गर्दी करू नका. गायकवाड तुझी कुस्ती ठरली का? या बाजूला कोणता ते कमिटीकडे जावा. इकडे नाही यायचं. संगमनेरवरून आलेले पैलवान आणि कुस्ती शौकीन. संगमनेर नाही तो कमिटीला बोला. आम्ही निवेदक आहे. आम्ही बारामतीहून आलेलो आहे. नोंद घ्या. संगमनेरची मंडळी आलेली आहेत. त्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. ओमकार काळे डबलीवाली डबलीवाली मामा आजोबा बघितलं होतं. ओमकार आलाय का? आला. यश आवटी पारणे युवराज पठारेकडे सराव आला. धनंजय भाऊ बरोबर आहे ना? शंकर दादा बरोबर आहे ना? पारनेरला सराव आला नाही ना? नाही झाली यश आवटी. झाली कुस्ती चितपट झालेली. हे बघा पंचाचा निर्णय. यश आणि जीवन सुयोग काढवे अस्तगाव तेजस सामने सारोळा. पैलवान काय होते काय पैलवान थोडं इकडे तिकडून थांबा ना. ओमकार आला. यश आवटी आला का? वसा नगर का? सुयोग गाडवे आणि तेजस धामणे. पारनेरकर आलेले. पारनेरला कुणाकडे करतो रे सराव तू? युवराज पठारे आलाय का? वस्ता युवराज पठारे एक फार मोठं संकुल बांधलेलं आहे पारनेरला आणि त्या तालमीत सराव करतोय हा यश आवटी पैलवान. आला आला हे काय आला. यश आलेला. यश यश संपादन करणार का बघूया. ओमकार काळे आणि यश आदिवासी जो तुफान अशी या ठिकाणी मल्लांची कुस्ती चालू आहे. सहयोग गाडवे तेजस दामने यश हार्दे जीवन समारे पैलवान निखिल जाधव सोहम शेळके. सहयोग गाडवे हात वरती कर. तेजस दामने हात वरती कर. सारोळा सहयोग गाडवे अस्तगाव. एवढी कुस्ती होते एवढी कुस्ती होते. 2 मिनिटं, 2 तेजस मिनिटं. हो दे, एवढी थांबणे कुस्ती. सारोळा. मुलांना बघू द्या. प्रेक्षकांना बघू द्या कुस्ती. अविनाश, अविनाश काय केलं? लावायची का? ऐका ना, ही पुढली कुस्ती घ्या. पोस्टरवरली कुस्ती. पोटावरची कुस्ती आहे. 2 मिनिटं, 2 मिनिटं. ऐका ना ऐका ना. कुस्ती आर पार करा. पण झाले तर पैसे चालू असलेल्या कुस्तीवर माझ्यातर्फे अजून 500 रुपये. बाबा वाजंत्री बाबा खाली या 2 मिनिटं. अजय वाईके तर बाबाला खाली घ्या 2 मिनिटं. वाजंत्री घ्या खाली. घ्या बाबा 2 मिनिटं खाली. झोळी वा 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 झोळी. शाबास. ए
विष्णुपंत खोसेचा पट्टा विजय झाला. झोळी डावावरती टाळा करा त्या बैल समोरच लावायची. पंचायत कुस्तीसाठी सागर दादा तुम्ही कुस्ती घ्या. सागर दादा भोसले साहेब कुस्ती घ्या ना. पोरं आलेली 2-2 लावा. पोस्टरवरला पैलवान आलेला आहे. 1 मिनिट. कुस्ती करायची गतिमान न थांबता लढायचं. थांबला तो संपला. हो कुस्ती चितपट झाली तर इनाम मिळणार नाही तर यात्रा कमिटी देईल तेवढी रक्कम घ्यावी लागणार दोघाला. चितपट कुस्ती करा. आर पार कुस्ती करा. हजारो प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेडा. एक पैलवान आलेला ओमकार हातवरती कर. ओमकार प्रधान रूप गणेशाचे सारोळा. यश आवटी पारनेर हातवरती कर. या ठिकाणी जितू साळवे आणि मनुष्य शेळके या पोस्टरवरच्या लढाईत झाल्यामध्ये जितू साळवे आमच्या मित्राचे विजय झालेले आहेत. या कुस्तीसाठी गावच्या वतीनं 1500 रुपये आणि राजेंद्र दादाभाऊ लाडगे यांच्या स्मरणार्थ 500 रुपये त्याचप्रमाणे सुरेश ठोकर यांच्या वतीने देखील 500 रुपये असे 2500 रुपये इनाम या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. वा वा योग्य इनाम दिला जातोय भोजपुरीच्या मैदानात. भोजपुरी अहमदनगर जिल्हा एक छोटस गाव पण कुस्तीमय झालेलं गाव आहे. या ठिकाणी प्रेक्षकांना अपेक्षा आहे कुस्ती चितपट झाली पाहिजे. चितपट झाली तर अतिशय प्रोत्साहनपर इनाम देखील या ठिकाणी मला देण्यात येईल. अन्यथा त्या ठिकाणी 200 रुपये किंवा पंचाच्या मान्य करतील तेवढी रक्कम या ठिकाणी येते. कुस्ती करा माती धरून बसायचं नाही. या 2 कुस्त्या झाल्यानंतर एक कुस्ती झाल्यानंतर ना मुलींची कुस्ती लागणार पलीकडे. मुलींची कुस्ती एक लागणार. यानंतर ना नोंद घ्या. स्वातंत्र्य निर्णय 1 रुपया माईकच्या विरुद्ध दिशेला वाजवा. जोडी वा वा पंच चितपट झाली कुस्ती. चितपट पंचांचा निर्णय काय आहे? पारनेरचा पैलवान बरोबर का रे. सुयोग गाडवे विजय झालेला आहे. या ठिकाणी होम मेडिकलचे प्रोप्रायटर विजय झरकर यांचे भाजे पारनेरला तालमीत आहे अक्षरावचा बोरगा. विजय झालेले आहेत. युवराज पठारे वस्तादचा पट्टा विजय झालेला आहे. ऐका ना पानवली 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 सारोळ्या जवळची आपलं महिला कोरेगाव चिखली. हो कोरेगाव चिखली. हो 500 रुपये. किती? 3,000 रुपये. वा वा वा. राळेगण सिद्धी जवळची कन्या आहे ती. या ठिकाणी जी महिला या पोरीनं पिंपळनेरचं मैदान चांगलंच गाजवलं होतं. राळेगण सिद्धी जवळ पिंपळनेरला मैदान झालं. या ग्रामस्थांनी चांगलं मैदान केलं. तिथं ह्या पोरीनं पराक्रम विजय केला. झालेला मल्हार गाडवे यांच्याकडे यांना संभाजीराव झरेकर होम मेडिकलचे प्रोप्रायटर श्री विजय झरेकर यांचे वडील यांच्याकडनं 500 रुपये रोख स्वरूपात इनाम देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मिठू आबा झरेकर यांच्याकडून देखील 500 रुपये इनाम या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. मिठू आबा झरेकर यांच्याकडून देखील 1000 रुपये इनाम या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे आता या ठिकाणी जी महिला कुस्ती चालू आहे या महिला कुस्तीसाठी विजय हंडोरे मेजर त्याचप्रमाणे आमचे विकास झरेकर मेजर यांच्याकडून देखील 500 रुपये इनाम देण्यात आलेलं आहे. कुस्ती करायची सोडवली जाणार नाही कुस्ती कुणाची. अतिशय सुंदर अशी कुस्ती चालू आहे. प्रेक्षकांना मल्लांकडनं अतिशय खूप अपेक्षा आहेत. यश हार्दे आला का. यश आलेला. जीवन समारे जीवन आला का. देवराज झाले खोसे श्रीनाथ धनगर पोस्टरवरती निखिल जाधव सोहम शेळके महेश खनकर सुनील कुशारे अक्षय आवटे दीपक देवकर. सोडवायची का? 1-2 मिनिटात सोडा आणि या मुलींची कुस्ती बघू द्या सर्वांना. पहिली कुस्ती ना. हॅलो त्या पैलवानाला इनाम द्यायचा आहे. झाली तुला देणगी कक्षाला इनाम जमा करायचा. झाली कुस्ती आताची. वा वा. लगेच जमा करा. मामा होते म्हणून जमलं बरं का उचलायला. हस्तगावची दत्ता मेजर काळे यांच्या मुलाने कुस्ती जिंकलेली आहे. दत्ता मेजर साहेबांचा चिरंजीव विजय झालेला आणि 500 रुपयाचा बक्षीस दिलेला आहे.
हॉटेल विजय खडसे असतात यांनी 200 रुपयाचं बक्षीस दिलेला आहे. हॅलो हो माताच्या ठिकाणी एक मिनिट जरा तोंड बंद ठेवा, वाजू नका, थांबा. आतली गर्दी पहिल्यांदा कमी करा. फिरणारे पोरं खाली वा, सगळे खाली या, सगळे थांबा. एक खाली या, सगळे पैलवान आकड्याच्या खाली या. या ठिकाणी या मल्लांच्या कुस्तीसाठी हो इकडे. खडसे पैलवान हात वरती का. या महिला मल्लांच्या कुस्तीसाठी विक्रम झरे नाव ऐका तुला. विक्रम हांडोरे मेजर, त्याचप्रमाणे विकास झरेकर मेजर यांच्याकडून देखील 500 रुपये इनाम रोख स्वरूपात देण्यात आलेला आहे. वा वा वा. शेट्टी पैलवान नगरचा. हे बघा, पारनेर विरुद्ध नगर फार चांगली कुस्ती आहे बरं काही. या खडसे पैलवान करंजीच्या मैदानाला परवा दिवशी नेत्रदीपक कामगिरी केलेली. इनाम सांगा, इनाम या 2000 रुपये इनामाची कुस्ती चालू झाली. कुस्ती वाजू नका, थांबा थांबा 2 मिनिटं फक्त, माझा ऐका. पोरं दोन्ही फार चांगली. हा खडसे पैलवान कवडगावचा, नगर पाथर्डी रोडला एक छोटस गाव आहे, पण सराव करतोय पारनेरला. तुफानी ताकदीचा पैलवान आहे. नागपट्टी लावली खडसेनं. वा 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 वा. पंच काय निर्णय संपलेल्या कुस्तीमध्ये सगळ्यांनी कुस्ती बघा. मंगलमूर्ती स्टोनकेशर कडून 500 रुपयाचं बक्षीस वाढलं. तू बाकीचे बोलू नका तर कोणी. अजून 500 रुपये चितपट केले तर अजून 500 रुपये. वा वा वा. गावच्या वतीने का एक बघण्यासारखी कुस्ती. नगर विरुद्ध पारनेर. वाजत लुकांडाव आणि काकेत हात घालता खर्चेनं दोघं सावध लढताय. लढण्याची हाईट बघा दोघांची. सुरेश ठोकर 100 रुपये. त्याचप्रमाणे करंजीच्या मैदानात सगळ्यांची मनाची खर्चेनं. आणि हप्ते. वा 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 वा. संख्या झरेकरांच्या आणखी 100 रुपये बक्षीस वाढलं. स्वारी वर्तुळ एकूण 2700 रुपये कुस्ती चालू आहे. 2700 रुपये इनाम. एकेरी कस इकडं गावच्या वतीनं 2000 आणि वैयक्तिकरित्या 700 रुपयाचे 2700 रुपये कुस्ती चालू आहे. चितपट झाली तर पिना मिळेल, नाही तर 500 रुपये मिळतील. जो प्रसिद्ध पैलवान धनंजय खडसेचा चिरंजीव इकडं वडिलाची छाती खालतीवरती व्हायला लागली बघा. दमच निघत नाही, सारखंच उभं. अजून लांबचा पल्ला गाठायचा. निश्चित हे पोरग भविष्यात मोठं होणार. नम्रात जाऊन बसणार. नोंद घ्या सगळ्यांनी. खरोखर कष्ट करताय, मेहनत करताय. आणि वडील या पोरासाठी, पुतण्यासाठी, भाच्यासाठी पारणेला जाऊन राहिलेले आहेत. नोंद घ्या. 15 वर्ष गावचे सरपंच होते. आता गावाकडे लक्ष नाही, काय नाही. आपल्या पोराकडे, पुतण्याकडे, भाच्याकडे लक्ष द्यायचं आणि पैलवान करायचं. वा वा वा. असे पालक थोडे धनंजय भाऊ. हे बघ पंचाचा निर्णय. पंच आहे तिथं. पंच काय निर्णय. त्या शेवटचे 2 मिनिट, शेवटचे 2 मिनिट त्या. अहो पंचाने निर्णय दिला. संपलेल्या कुस्तीमध्ये सगळे या ठिकाणी कवडगावचे सरपंच धनंजय खडसे पाटील आपणास विनंती, आपल्या या ठिकाणी सन्मान होत आहे. कृपया आपण या ठिकाणी माईकशी संपर्क साधावा. धनंजय खडसे पाटील आपल्यास विनंती आहे, कृपया आपल्या ठिकाणी सन्मान होत आहे. शंकर दादा खोसे आणि धनंजय कवडगावचे सरपंच धनंजय खडसे पाटील आपल्या या ठिकाणी 15 वर्ष सरपंच होता धनंजय भाऊ. 15 वर्ष. आणि गावातील फार चांगलं मैदान घेत होते ग्रामस्थ मंडळी कवडगावकर. यश आला का. यश हार्दिक जीवन समहारे पैलवान. एक स्वरा नावाची लहान कन्या, आमच्या गावची कन्या स्वरा रावण झरेकर, कुमारी स्वरा रावण शाबास. आपली कला या ठिकाणी मैदानात सादर करत आहे. करा की टाळ्या त्या पोरीसाठी सगळ्यांनी. हातावर उड्या मारायला लागली मुलगी. आपली पोरं कुठे गेली, घरी गेल्या बघा तेवढी. फेटा बांधत नाही. तिला पण फेटा बांधा स्वराला. या ठिकाणी स्वरा झरेकर हिचा फेटा बांधून सन्मान होत आहे.
कृपया स्वराचे वडील रावण झरेकर यांना विनंती आहे, कृपया आपण या ठिकाणी माईकशी संपर्क साधावा. शंकर दादा सन्मानासाठी पुढे या. रिटायर फौजी एक पैलवान पुढे या सन्मानासाठी. सारोळा निप्ती. वा वा, 2 पैलवानच्या गावची पोर आलेली आहे. सारोळा कासार राजाराम धामणे यांचे नातू दगड. सारोळा विरुद्ध निप्ती. शंकर दादाला पाठवा. धनंजय या ठिकाणी 1000 रुपये सर्व गावचे नावाचे वतीने किती आमचे मित्र गावच्या वतीने किती येते राजाराम धामणे यांचे नातू ऐका ना गावच्या वतीने 500 500 रुपये द्या. 500 रुपये गावच्या वतीने. गावच्या वतीने 500 आणि सोनेप्पा हंडे यांच्या वतीने 1000 रुपये. 3000 रुपयावर कुस्ती. एकूण 1500 रुपये कुस्ती आहे. राजाराम धामणे यांचे नातू गणेशराव जाधव हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या यात्रा कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. सुंदर कुस्ती चालू आहे. पुढील पैलवान यश हार्दे आलाय का? आलेला. यश आलाय का? हात वर कर यश. 500 रुपये नामाला कुस्ती. सारोळा विरुद्ध बाबोर्डी. यश हार्दे सारोळा हात वरती पुन्हा आणि जीवन हात वरती कर. 10 नंबरची कुस्ती. सुनील हार्दे पत्रकार 500 रुपयाचा बक्षीस. त्यांचे भाऊ मेजर यांच्याकडून 500 रुपये. सुनील हार्दे आणि पत्रकार यांचे चिरंजीव आहेत ते. यश हरदे आणि जीवन समहाडे या कुस्तीसाठी या ठिकाणी सुहास लांडगे यांच्याकडून 500 रुपये. पावणेकर यांच्याकडून 500 रुपये. हे पहा, छोट्या कुस्त्या आता लावू नका. एवढी एक पलीकडची कुस्ती होणार नाही. तेवढी होऊ द्या. गणेश जाधव सर NIS कुस्ती कोच राष्ट्रीय पंच सन्मानासाठी पुढे या. उचल उचल. 1000 रुपये. या कुस्तीसाठी 2500ची कुस्ती. गावच्या वतीने 2500 रुपये. त्याचप्रमाणे सुहास लांडगे यांच्या वतीने देखील निखिल 500 जाधव रुपये. आला का? हात वरती कर. निखिल त्याचप्रमाणे जाधव. भाऊ मेजर यांच्या वतीने सोहम 500 रुपये. शेळके आलाय का? सोहम अशी एकूण 3500 रुपयावरती कुस्ती लागलेली आहे. कपडे काढा, टी शर्ट काढा दोघांनी. सोहम निखिल टी शर्ट काढा. आणि कुस्ती झालेली आहे. माऊली झरेकर असा निर्णय दिलेला. माऊली पोटरवली कुस्ती घेईल. त्याचप्रमाणे मंगलमूर्ती स्टोन केसेसचे प्रोप्रायटर आमचे मित्र डॉक्टर वायके यांच्या वतीने देखील 500 रुपये या ठिकाणी इनाम जाहीर निखिल जाधव सारोळा हात वरती कर. अतिशय सुंदर. पंचांचे निर्णय अंतिम भोसले असेल. साहेबांनी निर्णय दिलेला. अंतिम असेल. युवा महाराष्ट्र केसरी विष्णुपंत खोसेचा पठ्ठा यश संपादन केलेला. या ठिकाणी यश हरदे हा मल्ल विजयी झालेला आहे. या मल्लासाठी गावच्या वतीने 2500 रुपये. पत्रकार त्याचप्रमाणे यश हरदे हा मल्ल या ठिकाणी विजयी झालेला आहे. एक चांगली कुस्ती लागते. आणखीन एक सारोळा काळेवाडी सागरदादा पलीकडे समोर लावा. 1000ला कुस्ती. चला देवराज देवा चला लवकरात. हॅलो श्रीनाथ धनगर नगर. महेश खनकर सुनील कुशारे. हॅलो हा घेतले घे. मध्ये घ्या मल्लाला. अरे वा, अतिशय सुंदर. अतिशय सुंदर. हो
पंच निर्णय चितपट झाले कुस्ती पहिलवान झाली कुस्ती झालेली पहिलवान पंचाचा निर्णय काय माऊली इकडे माऊली हे बा अभिषेक तुम्ही जो निर्णय देता ते योग्य राहील बाहेरचं काही नाही तुम्ही जो निर्णय देता ते योग्य परत लावा ठीक आहे ते डबल झालं पहिल्यांदा त्या मल्लाला पाडलं आणि परत त्याला पाडलं चालू कुस्तीवर सुभाष कवडे चेअरमन यांचे 500 रुपये कुस्ती झाली पाहिजे मल्लांना पंचाचा निर्णय अंतिम असेल नोंद घ्या पैलवान आणि वा वा सागर काळेवाडीच्या पैलवान बरोबर की कुस्ती का चितपटे का बरोबर समोशी आणि नाशिक देवळगाव सिद्धी या ठिकाणी मैदानामध्ये चालू असलेल्या कुस्तीला 2000 कार्यकारी सेवा समितीचे माजी चेअरमन सुभाषराव कवडे यांच्या वतीने देखील 500 रुपये रोख स्वरूपात बक्षीस देण्यात येत आहे चितपट झाली तर पैसे चितपट कुस्ती झाली तरी ना सागर दादा पंत दुहेरी पट हो पंच काय निर्णय घेत आहेत बघूया भोसले साहेब पंच 2 मिनिट घ्या 2 मिनिटं चला घ्या 2 मिनिटं घ्या 2 मिनिट 1 मिनिट बघ पंच जो निर्णय देतील तो मान्य करायचा पैलवानांनी हॅलो पंचांना विनंती आहे खाली काही पंच नाही तुम्ही वर पंच आहे तर तुम्हीच वरून निर्णय द्यायचा कड्यावरती आलेला देवराज खोसे नाव त्याचं युवा महाराष्ट्र केसरी विष्णुपंत खोसेचा पुतण्या तो लांबड्या हातापायाचं पोरग थोड्या दिवसात जास्त नाव केलंय चारोळ्याचं या पोरानं वडील पारनेरला ह्या पैलवानसाठी जाऊन राहिलेले नोंद घ्या सगळ्यांनी शाळाही शिकतोय नाही असं नाही पण तालीमी 2 टाइम चालली देवाची खरोखर इयत्ता 9वीला धनंजय दादा खरसे आणि शंकर दादा खरसे हे चमकता सितारा आहे तो सारोळ्याचा पोरगा अस्सगाव सारोळ्याचं नाव थोड्या दिवसात चांगलं केलं पण टक्कर श्रीनाथ हातवरती कर श्रीनाथ धनगर अहमदनगरचा पैलवान 54 वर्षाचा पठ्ठा या ठिकाणी या महिला कुस्तीसाठी 1000 रुपये इनामाची कुस्ती नोंद घ्या सुभाषराव कोडे यांनी देखील 500 रुपये इनाम दिलेलं आहे त्यांचं या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीनं अभिनंदन कुस्ती निकाली होणार 5000ची पोटरवली मोठी कुस्ती महेश खनकर आला का महेश त्याचप्रमाणे या ठिकाणी महिला मल्ल शेवळे वडगाव गुप्ता या मल्लासाठी देखील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री संतोषराव खोबरे यांनी देखील या ठिकाणी 500 रुपये दीपक दिवेकर त्यांचं या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीनं आभार बंद फिरते रहा बाकी ते बसून घ्या करायला पाहिजे उभा राहिलेले पैलवान एका साईडला या खाली या उभा राहिलेले पैलवान आतमध्ये खाली या महाराष्ट्र केसरी पैलवान बालरफी शेख यांचे पिताश्री आदम शेख हे या ठिकाणी आले आहेत तरी गावच्या वतीने पैलवान त्याचप्रमाणे रावसाहेब शिंदे हे या ठिकाणी आले आहेत तरी गावच्या वतीने त्यांचा सत्कार होतोय तरी त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करावा वारकरी केसरी रावसाहेब शिंदे त्याचप्रमाणे रावसाहेब शिंदे हे वारकरी गदा लोट मारतोय आणि बघूया पंचाचा निर्णय
श्रीनाथ धनगर आक्रमक झालेला. हो आधी सत्कार करा, सत्कार करा तुम्ही. श्रीनाथनं कब्जा घेतलेला देवाचा. जवान वस्तादनी फार चांगली तालीम मानलेली नगरला. या ठिकाणी पैलवान बालारफीर शेख यांचे पिताश्री हे देखील या मैदानासाठी आवर्जून उपस्थित राहिले. त्यांचे देखील घोसपुरी ग्रामस्थांच्या वतीने त्याचप्रमाणे यात्रा कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. या ठिकाणी आमच्या गावचे उद्योजक श्री मंगलमूर्ती सोनकेशरचे प्रोप्रायटर डॉक्टर वाळके यांनी 1,500 रुपये प्रति प्रोत्साहनपर बक्षीस या ठिकाणी बालारफीर शेख यांच्या दिलेला आहे. त्यांचे देखील या ठिकाणी अभिनंदन. आणि बोटं तोडली. निघाला निघाला निघाला. हो काय ताकद. आत घे बाळा. दोघही चांगली पोरं आहेत. आत घे. पंचांना विनंती आहे, कृपया त्यांनी कुस्ती लावली त्या कुस्तीवर लक्ष ठेवा. दुहेरीला झडप मारली आणि कब्जा घेतला होता आणि निर्णय तो मान्य केला. धनगरनं कब्जा दिलेला आहे. नम्र पैलवान आहे, विनयशील पैलवान आहे. त्याचं नाव श्रीनाथ धनगर नगरचा पैलवान. शिवाजी चव्हाणनं सुद्धा चांगली रोपवाटिका केलेली नगरला. त्यांचा मुलगा युवराज चव्हाण सुद्धा चांगला पैलवान. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला ओपन गटातून लढला युवराज चव्हाण पैलवान. या ठिकाणी पैलवान बालारफीर शेख त्यांच्या पिताश्रीसाठी मंगलमूर्ती स्टोन केशरचे प्रोप्रायटर डॉक्टर वाळके यांनी 1,500 रुपये ते प्रोत्साहन बक्षीस दिलेले आहे. बालारफीरचे वडील आलेले वडिलांच्या ठिकाणी सन्मान एक मिनिट. हो झरेकर साहेब बालारफीरचे वडील आलेले त्यांना आपण सन्मानित केलेला आहे. सन्मान केलेला आहे त्यांचा. 1,500 रुपये दोन तिथं थांबा. आणि एक लंगी भरतोय देवा बाहेरचे कुणी बोलू नका. पंच आहेत कुस्ती केसरी पैलवान रावसाहेब शिंदे आपणही या मैदानासाठी आवर्जून उपस्थित राहिला. समस्त ग्रामस्थ घोसपुरी त्याचप्रमाणे यात्रा कमिटीच्या वतीने आपले सहर्ष स्वागत. एक लंगी आणि नागपट्टी लावतोय. आपणास विनंती आहे, कृपया आपण मैदानात येऊ. पैलवान बालारफीर शेख यांच्या वडिलांचा सन्मान करावा. पंचाचा निर्णय. डॉक्टर बाला सागर दादा पंच आहे. भोसलेचा आहे. लक्ष द्या. आणि सन्मान झालेला आणि छडी टांग आणि निकाल. वा वा वा. आता ज्या ठिकाणी आमचे सहकारी मित्र पत्रकार दत्ता शेडिंगळे आपण या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिला. आपलंही समस्त इकडे रे अविनाश साळुंके या ठिकाणी आणि आदेश रायकर पत्रकार दत्ता शेडिंगळे यांचा या ठिकाणी गावचे उद्योजक श्री प्रभाकर शेठ घोडके आपणास विनंती आहे, आपण कृपया दत्ता शेडिंगळे पाटील पत्रकार यांचा सन्मान. 1 नंबर 2 नंबर 3 नंबरचे पैलवान तयारी करा लवकर. लाईट लावून मैदान नाही. नोंद घ्या. 1 2 3 नंबरचे पैलवान कपडे काढून या. 4 आणि 5 नंबरचे पैलवान तयारी करून ताबडतोब या मैदान जवळ लावून घ्या. पलीकडे कुस्ती माऊली मैदानी कुस्ती क्रमांक 5 प्रवीण गीते वर्सेस रोशन भोसले. त्याचप्रमाणे कुस्ती क्रमांक 4 पावसाळ्यात सतवीर विरुद्ध रोहित आजबे. आपणास हे विनंती आहे, आपण ताबडतोब मैदानात खेळासाठी सज्ज राहावं. अंबिलवाडी नगर. पंच लक्ष ठेवा. कुस्ती कोण लावली होती निर्णय द्या. पोटरवरली कुस्ती आहे ती. पोटरवरली 8 नंबरची कुस्ती आहे ती. लावा. माऊली झरेकर वाजतात गदा घेऊन आलेली चांदीची गदा. महेश आणि सुनील दोन्ही पैलवान तयार आहे. या 2 कुस्त्या झाल्यानंतर तुमची कुस्ती लागणार. बसून घ्या पैलवान सगळे. आणि पुन्हा पैलवान विजय झालेला आहे संपलेल्या कुस्ती.
सारोळा कसार सारोळा कसारचा पुंडनं व्हिडिओ मिळवलेला. एक कुस्ती झाल्यानंतर एक कुस्ती महेशची आणि सुनीलची लागणार आहे. फक्त कुस्ती करा पहिलवान तुम्ही. सागर पंच, या कुस्तीचा निर्णय काय आहे? चितपट आहे का? चितपट आहे काय कुस्ती? चितपट आहे, चितपट आहे, चितपट आहे, चितपट आहे. इनाम द्या. परवा दिवशी या भागात अकोळनेरला मोठं चांगलं मैदान जोडून घेतलेलं आहे. नोंद घ्या, अकोळनेरला मैदान जोडून घेतलेलं. परवाला सगळ्यांनी या कुस्त्या बघायला. चला महेश आणि सुनील पुढे चला. हे महेश कुस्ती करा, चल पुढं. खेळ दाखवा. सुनील चल पुढं. माऊली ती कुस्ती लावून घ्या, गदीवरली लावून घ्या. महेश खनकर पारनेर. भाऊ मेजर, ऐका ना, भाऊंनी माझ्यासाठी बक्षीस दिलेलं आहे. भाऊ मी आपला आभारी आहे. ये कुस्ती लावायची का त्याची जरा या सगळे वर आहेत ना. गदेवर कुस्ती लागणार आहे. हा, या ठिकाणी गदीवरची कुस्ती होणार या वर या आहे. ना. आणि पंचांना विनंती आहे, कृपया सर्व थोड्याच कुस्त्या राहिलेल्या आहेत. 5 कुस्त्या बाकी आहेत. आडवा हात पकडण्याचा प्रयत्न, पण डावा हात ताणतोय कसा बघा. कुस्ती करा तुम्ही, सोडवली जाणार नाही अजिबात नाही. मध्ये घ्या, मध्ये. अजून किती मोठं मैदान तयार करा तरी तुमच्यासाठी. आतमध्ये करा की कुस्ती. या बाहेर आला की डाव मार. कुस्तीसाठी दत्तात्रय मनोहर झरेकर यांच्याकडून देखील प्रोत्साहनपर 500 रुपये इनाम प्राप्त झालेला आहे. पुढील पैलवान तयार रहा. प्रवीण गीते, रोशन भोसले, रोहित अजमेर, भाऊसाहेब सदगी, तेजस सरेकर, या गावचा सुपुत्र, या भूमीतला, या पांढरीतला सहिरा माऊली सरेकर वसाचा चिरंजीव आहे. 2 मिनिटाचा टायमिंग कुस्तीला. कुस्ती करा 2 मिनिटा. अभि जाधव बरोबर कुस्ती. अतिशय सुंदर अशी या ठिकाणी कुस्ती झालेली आहे. महेश हे बघा. हो करा टाळ्या सगळ्यांनी या पोरासाठी. या ठिकाणी विजय मल्लाचा सन्मान होत आहे. कृपया विजय मल्लाला विनंती आहे, कृपया यात्रा कमिटीशी संपर्क करा. विजय मल्ल इकडे या. हातवरती का. ही कुस्ती 7,000ची. चितपट कुस्ती, 7,000. निकाली कुस्ती 7,000ची. जाहिरातवरती कुस्ती आहे. पोस्टरवरील 1 नंबरची कुस्ती आहे. हो. आणि प्रवीण गीते आला का? आला. रोशन भोसले हात वरती करा. आलाय का? सुंदर पट्टाची पकड. मध्ये वा. कुस्ती करा. पैलवान अंदाज घेण्याचं काम संपलेलं आहे. माऊली वसा दोघाला सांगा कुस्ती करायला. कुस्ती चालवा तुम्ही सुद्धा. गणपतराव अंधळकर वस्तादनी घडवलं या गावच्या सुपुत्राला. अनेक स्पर्धेमध्ये प्रावीण्य मिळवलं आणि या गावाचं नाव केलं. अर्जुन पुरस्काराचे मानकरी काका पवार सारख्या पैलवानबरोबर लढलेली माऊली सरेकर होता. काका पवार
भारत सरकारनं ज्यांना अरे साला माझा सर्व पैलवानांना ग्रामस्थातर्फे विनंती करतो की वरती जे ज्ञानदेव पैलवान आहेत, आवी भोसले पैलवान आहेत, सोमनाथ गरेकर आहेत, हे या ठिकाणी आखाडा या ठिकाणी पंच म्हणून त्या ठिकाणी काम करतात. जे पैलवान अजून काही आलेले नाहीत त्यांना पुढच्या वर्षी विनंती करतो की बाकीच्या पैलवानांना ही गोष्ट सांगा की घोसपुरी मधला आखाडा या ठिकाणी जंगी भरतो आणि त्या ठिकाणी येण्यासाठी प्रत्येकाने त्या ठिकाणी विनंती करावी. त्यांना या ठिकाणी येण्यासाठी प्रोत्साहन त्या ठिकाणी द्यावं अशी एक ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो. एक ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी जाहीर करतो आणि सर्व पैलवानांनी या ठिकाणी यावं अशी विनंती करतो. सगळ्यांना सांगा, सगळ्या पैलवानी एक मिनिट जरी कसं आहे, आता हे गावची मान्यवर सांगत होते पुढच्या वर्षीचं नियोजन कसं असणार आहे. पैलवान नोंद घ्या पुढल्या आणि ढाक लावतोय पंचाचा निर्णय आणि पुढच्या वर्षीपासून प्रत्येक व्यक्ती वाईज सागर आता कुस्त्या नका लावा आता प्लीज. 4-5 कुस्त्या होतील त्यांचं काय असेल ते आपण पाहू. आता कुस्त्या अंतर पडून लाईटची व्यवस्था केलेली नाही. एवढ्या लावलेल्या 4 कुस्त्या होतील आता फक्त. शेवटची कुस्ती कैलासाची माजी उपसरपंच राजेंद्र दादा भाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ सुहास राजेंद्र लांडगे उद्योजक यांनी पुरस्कृत केलेली चांदीची गदा ठेवलेली कुस्तीला. हो हो हो, हे बघा आतली गर्दी कमी करा सगळी. आता फक्त आता 4 कुस्त्या लागणार आणि त्याही गदेवरल्या. 4 कुस्त्या राहिलेल्या आहेत त्याही गदेवरल्या आहेत. बाकीच्या कोणी गडबड करायची नाही आता. हो ए सर एक बाजूला ए बाळा एका साईडला ये दादा एका साईडला. कुस्ती करा पैलवान तुम्ही, आर पार कुस्ती करा. हो हो, शेवटच्या 3 कुस्त्यांना गदा आहे. 1 झालेले 4 गदा होत्या. आता 1, 2, 3 नंबरच्या कुस्तीला गदा आहे. आणखीन एक भाऊसाहेब सदगीर आला का? भाऊसाहेब हात वरती ब्रेक लावा लावा यात लीक लावा. हो 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 हो, हे बघा पट्टाला लागलेला आहे प्रवीण गीते नाव त्याचं. शिवाजी चव्हाण वासाचा पट्टा आणि कब्जा घेतलेला आहे प्रवीण. एक सागर दादा येळपाना आंबिलवाडी 1000. राजू रणसिंग पैलवान यांनी माझ्यासाठी बक्षीस दिलेलं आहे. राजू मी आपला आभारी. प्रवीण गीते नगरचा शिवाजी चव्हाणचा पठ्ठा विजयी झालेला. शिवाजी चव्हाणचा आवडता पठ्ठा गीतेनं विजय मिळवला घोसपुरीच्या मैदानात. आणि रोहित आजबे नगरचा शिवाजी चव्हाण वसाचा पट्टा बरोबर का रे? शिवाजी चव्हाण वसाचा पट्टा. कुस्ती 4 नंबरची 8000ची. बाकीच्या कुस्त्या हॅलो पंच हे लावलेले कुस्त्या बंद करा. यांच्याकडून बक्षीस झालेला आहे 100चं. धन्यवाद सूरज भाऊ. आणि जाहिरातवरती भाऊसाहेब सदगीरची कुस्ती चालू झाली. रोहित आजबे बरोबर तेजात झरेकर आलेला आहे. अभि जाधव हात वरती कर आला का?
अविनाश साळुंके, अथर्व साबर, आदेश रायकर, सोड पैलवान नगर तयार रहा. वाळके पैलवानच्या हातातल्या पैलवानाला 5,000 रुपये. अंकुश इंगळे चेअरमन यांच्यातर्फे कुस्ती लावण्यात येत आहे. ते कुस्तीला 5,000 रुपये. अंकुश इंगळे. पैलवान आदूर संकलन केंद्राचे चेअरमन अंकुश इंगळे वैयक्तिक 5,000 रुपये कुस्ती लावली. अजय आजबेचे मित्र इथे आलेले दत्तम ज्वेलर सुरेश ठोकर त्यांनी बक्षीस दिलेला आहे. सुरेश भाऊ बसून घ्या. विष्णूला भेटा की ज्ञाते पैलवान आता लावलेली कुस्ती ही 3 कुस्त्याच्या आधी झाली पाहिजे. एक कुस्ती लावून घ्या. हो हो हो. पाच 3 नंबर आहे ना. समावेशी सारोळ्याचा पैलवान आंबिलवाडी 5,000ला कुस्ती ती. एक चांगली कुस्ती. राहिलेले फक्त 3 कुस्त्या लावा आता. तेजस पुढे झालाय. राहिलेल्या 3 कुस्त्या लावा गदेवाल्या. वाजवा. आम्ही आता या कुस्त्या घेऊ नका. परस्पर कपडे काढून आलेल्या घेऊ नका. नगरचे 76 पैलवान आलेले. मुलगा आलेला आहे 76 पैलवानचा. तसे मूळचे जळगाव जिल्ह्यातले 76 पैलवान पण कामानिमित्तानं व्यवसायासाठी नगरला आले आणि नगरला स्थायिक झालेले. कुस्तीची प्रचंड आवड असणारे हे 76 परिवार आज भोजपुरीच्या मैदानाला हजर झालेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे 76 जी. ऐका ना, पुढल्या 3 कुस्त्या कोणत्या राहिलेल्या ते गॅरेज बंद करून टाकू आता. परत अंधार पडल्यावर नाही भाऊ आता. या ठिकाणी पंच कमिटीला विनंती आहे. मोठ्या कुस्त्याला वेळ जास्त लागतोय आणि अंधार पडत चाललाय. बंद. आपण काय सोय केलेला नाही. बस बस. हा, आपण काय ते ठरवलेले कुस्त्या नव्हते. त्यामुळे मोठ्या कुस्त्याला वेळ लागत असतो. आता राहिलेल्या ठरवलेल्या कुस्त्या घ्या. आणि भोसले साहेब, सागर दादा, माऊली कुस्ती लावून घ्या. ती गदेवरली विनंती करतो. या ठिकाणी पोस्टरवरील शेवटच्या 3 कुस्त्या आहेत. गदेचे मानकरी अविनाश साळुंके आला का? अविनाश
सुभाष करळे, देवळगाव सिद्धी यांनी माझ्यासाठी बक्षीस दिलेला आहे. करळे असतात मी आपला आभार. कुस्तीकरांना नगर हॅलो ज्ञानेश्वर राऊत पहिला तुम्ही लवकर वर या. तुमची पहिली 5,000ची कुस्ती लावून घ्यायची. इंगळे चेअरमन यावर. हो वही अविनाश साळुंके आलाय का? लवकर चला. अथर्व सावंत, आदेश रायकर पुढे चला. अंधार पडत तरीला लवकर या. मानाची कुस्ती लाईट लावून मैदान होणार नाही. अरे नाही तर भेटत तर माझ्या गाडीचं तिकीट आहे 20 आतमध्ये गाडी. या ठिकाणी पुढचे मल्ल तेजस झरेकर, अभि जाधव. माऊली झरेकर वसाहतचा चिरंजीव. वाजू नका, थांबा थांबा थांबा, वाजू नका थांबा. माऊली झरेकर वसाहतचा चिरंजीव आहे आणि वडील मुलासाठी आळे पाटाला जाऊन राहिलेले. या कुस्तीसाठी पंच म्हणून विष्णू खोसे यांचाच निर्णय अंतिम राहील. मानाचा फेटा बांधून विष्णुताई सन्मान केलेला आहे घोसपूर यात्रा कमिटीनं. या कुस्तीसाठी राजेंद्र लांडगे या कुस्ती कुस्ती करावी लागणार. राजेंद्र लांडगे यांच्याकडून 500 रुपयाचे बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. मानाचे ढिलं पडायचं. मंगलमूर्ती स्टोन क्रशर वाळके डॉक्टर यांच्याकडून 1000 रुपयाचे बक्षीस जाहीर करण्यात आलेले आहे. दुहेरी पट्टाची पकड घेतोय आणि खपचा घेतोय अभि. आपलं अभि जाधव हिंगोलीचा पैलवान आणि आता आक्रमक झालेला आहे तेजस झरेकर. या गावचा एक अस्सल हिरा आणि मानाचा तुरा. सुरत ठोकर यांच्याकडून कोणाला? या ठिकाणी आमच्या गावचं चालू असलेल्या कुस्तीला 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तेजस झरेकर या कुस्तीसाठी मंगलमूर्ती स्टोन केशर यांच्याकडून 1000 सुरत रुपये. ठोकरचा जीवलग दोस्त आहे तो तेजस. राजेंद्र जाधव लांडगे यांच्या स्मरणार्थ 500 रुपये. त्याचप्रमाणे किरण झरेकर यांच्याकडून देखील 500 रुपये आणि बाहेर नाही आत. वाळके यांच्याकडून देखील 1000 रुपये या ठिकाणी बक्षीस प्राप्त झालेलं आहे. कुस्ती आर पार करावी लागणार आहे दोघाला. चांदीची गदा ठेवलेली, 3 चांदीच्या गदा. बघूया कोण मानकरी होतोय चांदीच्या गदेचा. पहिली ठेवलेली कैलासवासी माजी उपसरपंच राजेंद्र दादाभाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ सुहास राजेंद्र लांडगे उद्योजक यांनी. मंगलमूर्ती उद्योग समूहाचे प्रोप्रायटर डॉक्टर प्रवीण सदाशिव वाळके उद्योजक यांनी सुद्धा चांदीची गदा ठेवलेली आणि इनामी ठेवलेला. माऊली उर्फ माऊली नामदेव झरेकर यांच्याकडून चांदीची गदा आणि रोख रक्कम. त्याचप्रमाणे तेजस झरेकर या मल्लासाठी या घोसपुरी गावचे उद्योजक डॉक्टर वाळके यांच्याकडून 1000 रुपये. कैलासवासी राजेंद्र दादाभाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ 500 रुपये. त्याचप्रमाणे किरण झरेकर यांच्याकडून देखील 500 रुपये या ठिकाणी मिळालेले आहेत. तसेच सुरेश ठोकर यांच्याकडून देखील 500 रुपये रोख स्वरूपात मिळाले. धन्यवाद. 3 कुस्त्यांना 3 गदा आणि रोख रक्कम. कुस्ती करा, गतिमान लढायचं. त्याचप्रमाणे उद्योजक श्री तेजस हो यांच्याकडून देखील 1000 रुपये प्राप्त झाले. धन्यवाद. इंजिनिअरिंगच्या 2ऱ्या वर्षाला आहे तेजस. आळे फाटा या गावचा पैलवान आहे पण आळे फाट्याला सराव आला. नोंद घ्या सगळ्यांनी. आणि हेमेडाव पकडला तेजसनं. वडिलाचं लक्ष बारीक लागलेलं आहे कुस्तीकडे.
मुलगा कुठं कमी पडतोय अजून. या ठिकाणी नियोजित कुस्ती व्यतिरिक्त 3,500 रुपयाचं रोख बक्षीस या तेजीसाठी मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे दुग्ध व्यवसाय उद्योजक कैलासराव कवडे यांच्याकडे देखील 500 रुपये प्राप्त झाले. धन्यवाद. पत्रकार बांधव टपलेले तोक्ष टिपण्यासाठी उद्याच्या पेपरला फ्रंट पानावर कुस्तीची बातमी येणार आहे घोसपुरीच्या मैदानाची. बरोबर. अशोकराव झरेकर साहेब यांच्याकडे देखील 1,000 रुपये प्राप्त झाले. धन्यवाद. घोसपुरीला 2024चं मैदान अतिशय सुंदर पार पडलेला. हजारो प्रेक्षकांच्या साक्षीनं, सज्जन प्रेक्षकांच्या साक्षीनं आजचं मैदान खरोखर एक नंबर झालेला. कुस्त्या जोडलेल्या आहेत. बाहेरून बोलू नका, धर उचल पकड बोलू नका. महेश वाघमोडे पैलवान हे देखील कोण जात आहे का? त्यांचं देखील या ठिकाणी यात्रा कमिटीच्या तर्फे सहर्ष स्वागत आणि सन्मान होत आहे. आडवात पकडतोय तेजस. तेजसनं आडवात पकडला, पायाचा मेटा धरलेला दिसतोय. विष्णुपंत खोसे यांचं बारीक लक्ष आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी झोळी पंचाचा निर्णय आणि चांगलेल्या कुस्तीमध्ये अतिशय सुंदर असा डाव या ठिकाणी या घोसपुरी गावचं तेजस सरेकर, संदीप गावरे गोकुळ असा तरमीचा पैलवान. कैलासवासी रुस्तमेंद्र हरिश्चंद्र बिराजदार मामानं घडवलं. संदीप गावरे अक्षय गावरे भावाभावाची जोडी. बारणेला संकुल उभा केलेला आहे गावरे परिवार. खेळ लंगी भरलेली आणि नागपट्टी लावतोय. माऊली झरेकर असा सुद्धा पंच आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत त्यांच्या गटात त्यांनी नंबर काढलेला आणि विष्णुपंत खोसेनं ओपन गटातून अनेक वेळा प्रतिनिधित्व केलेला. ही टॉकीची कुस्ती दंगल स्पर्धा कायमच लक्षात राहील आमच्या. तशी स्पर्धा पुन्हा होणे नाही. महोत्सव उत्सव 2024 या उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं घोसपुरी ग्रामस्थांनी घेतलेलं मैदान. ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.